पिंगा ग पोरी पिंगा अशी एक छान नवी मालिका आपल्या भेटीला येणार आहे आणि या सगळ्या छान 5 जणी माझ्यासोबत आहेत. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आहेत, या अतिशय गुणी आणि दमदार अभिनेत्री आहेत. त्यामुळे खूप उत्सुकता आहे आणि मला आत्ता खूप छान वाटतंय तुम्हाला सगळ्यांना एकत्र पाहून, कारण तुम्ही वेगवेगळी खूप छान छान कामं केलेली आहेत. त्यामुळे छान वाटतंय की हा जो ग्रुप जमला आहे तर क्या बात आहे, म्हणजे असं झालं मला. तर अर्थात ही सिरियल जेव्हा समोर आली, तुम्ही आधी वेगवेगळ्या प्रकारचं काम केलेलं आहे, तर मी हेच विचारेन की या सिरियलचा USP काय होता की लगेच उडी मारली तुम्ही? मला वाटतं या सिरियलचा USPs प्रत्येक घराघरातल्या एका तरी व्यक्तीशी रिलेट होणाऱ्या आम्ही 5 जणी आहोत आणि आपल्यापैकी सगळेच मुंबईत स्ट्रगल करायला येतात. तशाच आम्ही पण स्ट्रगलर्स आहोत, ज्या मुंबईत येऊन स्वतःचं करिअर करण्याच्या मागे धावतोय आणि त्यात आम्ही कशा एकमेकींना साथ देतो किंवा कशा सिच्युएशन्स समोर येतात आणि त्याला आम्ही कसं फेस करतो. मला वाटतं गर्ल नेक्स्ट डोअर ही जी कन्सेप्ट आपण नेहमी म्हणतो, तशा या खरं तर सगळ्या गर्ल नेक्स्ट डोअर आहेत, पण तरी त्यांचं काहीतरी वेगळेपण आहे आणि ते नक्कीच सगळ्यांना भावेल असं वाटतं मला. हो, सगळ्यांपेक्षा खूप वेगळ्या गेटअपमध्ये आहे मी, पण मी वो नजर नहीं लगनी चाहिए शो को, इसलिए है ये तेजा इधर है मार किधर है, तेजा इधर है मार किधर है. सो बेसिकली मला सगळ्यांनी आत्तापर्यंत खूप वेगळ्या भूमिकेमध्ये पाहिलं आहे आणि हे घ्यायच्या मागचं कारण म्हणजे मी शो घ्यायच्या आधी मला ही नावं कळली होती आणि खरंच या सगळ्याजणी खूप छान गुणी अभिनेत्री आहेत, त्यामुळे मला खूप एक्साइटमेंट होती त्यांच्यासोबत काम करायची. आणि दुसरं म्हणजे स्टोरी आजकालचे जे सासू सून पॅटर्न आत्तापर्यंत करत आलो आहे आणि एक वेगळा मेसेज पोचतो या शोमधनं. करंट अफेअर्सवर हा शो जास्त भाष्य करणारा आहे, त्यामुळे वेगळं काहीतरी करायला मिळणार आहे आणि त्यातनं या सगळ्या सुंदर मुलींबरोबर काम करायला मिळणार आहे. त्यामुळे बाकी अफेअर्स ते या मुलींचे बघू. माझं झालंय ऑलरेडी. आय एम डन अँड डस्टेड. हो, आय एम डन अँड डस्टेड. आता पुढच्या या बघायच्या आहेत की ह्यांचं काय होणार आहे. तेजाकडेच जाऊया आपण. तेजा आपल्याला खरं सांगेल, कानाखाली जी लगावली त्यानंतर मला माहिती आता काय होणार. त्यानंतर मला असं वाटतं तू माझा नाही, त्या मुलाचा इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे होता. पण म्हणजे हा शो करताना खूप स्पेशल, खूप छान का वाटतंय, असं वाटतंय की ॲक्च्युली मी स्वतःची किंवा माझं जे जगणं आहे, गेली 7 वर्ष मुंबईत मी जशी जगती आहे, ज्या आव्हानांना फेस करावं लागतं आहे, तसं ते सगळं आम्हाला मांडता येणार आहे TV वर किंवा लोकांपर्यंत ते पोहोचवलं जाणार आहे. काही बरेच आईवडिलांचे मुलं जी असतात ती बाहेर शिकायला जातात, बाहेरच्या देशामध्ये किंवा बाहेरच्या सिटीमध्ये स्ट्रगल करत असतात, तर त्यांना कुठल्या गोष्टींमधनं जावं लागतं आणि तुम्हाला काय सांगत नाहीत हे आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि जेव्हा 5 मुली एकत्र येतात तेव्हा त्यांची स्ट्रेंथ काय बनू शकते, कुठल्या लेवलला ते जाऊ शकतात आणि एक मैत्री तुम्हाला काय काय करायला भाग पाडते हे या शोमधनं दिसणार आहे. आणि आय थिंक जो लढला त्याला फोडला. त्यामुळे तेजा तर अशीच आहे, थोडं बॉडीगार्ड टाईप्स आहे आणि मी पण खऱ्या आयुष्यात तशीच आहे की माझ्या मित्रांसाठी मैत्रिणींसाठी मी खरंच उभी राहते आणि पहिली नडणारी तर मीच असते की काय काय बोलास माझ्याशी बोल. तर म्हणून मज्जा येते, म्हणजे रिलेट होत आहे मला. आय थिंक आमच्या प्रत्येकीच्या कॅरेक्टर्सपैकी काहीतरी एक गोष्ट अशी आहे जी आमच्यात पण आहे लपलेली कुठेतरी. म्हणजे तो एक मला वाटतं कास्टिंग जे झालेलं आहे ती परफेक्ट आहे. सांगायचं झालं तर माझे वडील हे लॉयर आहेत आणि ही एक आता ह्या शोमध्ये मी एक ॲस्पायरिंग लॉयर आहे, त्यामुळे जे सगळ्या गोष्टी इतक्या रिलेटेबल आहेत त्या. आणि खरं सांगायचं माझ्या बाबांचं स्वप्न होतं की मी लॉ करावं, पण मी बाबांना म्हणायचे की मी ॲक्टर झाले ना तर मी सगळं करू शकेन आणि आज मी लॉयर झाले. त्यामुळे त्यांना खरंच खूप आनंद झाला सगळ्यांना ऐकून की अच्छा या शोमध्ये ही लॉयर आहे, लास्ट शोमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर होते, त्यामध्ये काहीतरी आधी वेगळं होतं. सो आता त्यांचं असं झालं की स्वप्न पूर्ण झालं, ती लॉयर झाले. खऱ्या आयुष्यात ह्या जास्त नीट सांगतील, मी कोणाकोणाशी भांडू शकते. स्वतः धरून सगळ्यांची. मल्टी टॅलेंटेड आहेस, खूप काय काय. या सिरियलमध्ये तुझी भूमिका कशी असणार आहे? एक तर मी सांगेन, विषयावरून आपण एवढं बोलतोय
तर गंमत आहे बघा ना की आपल्याला ना मैत्री आणि मैत्रीशी रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आपण बघितल्यात त्या सगळ्या आपल्याला आवडतात किंवा ज्या ग्रुपने बनतात. जसं आपल्या मराठीत दुनियादारी सिरियल होती जी सगळ्यांच्या मनामनात आहे, हम पांच होती. तर ती खूप कॉमन गोष्ट मला या 5 जणींमध्ये वाटली की लहानपणी मी अशी सिरियल बघायचे आणि आता आपण तशा काहीतरी गोष्टीचा भाग होणार आहोत. आणि नेहमीच मला असं वाटतं की 4-5 जणींची स्टोरी जास्त भावते असं मला नेहमीच प्रत्येक प्रोजेक्टमध्ये वाटलं आहे. आणि रोलबद्दल काय सांगायचं, वेगवेगळ्या मुली आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या मुली आहेत, वेगवेगळ्या जागेवरून आलेल्या आहेत. थिएटरचे शोज आहेत आणि लकीली सगळे मॅनेज होत आहेत आणि होत आहेत. अरे ऑफकोर्स ऑफकोर्स ऑफकोर्स. नाही पण रोलचं सांगेल जसं दिसतं तसं नसतं. तशी ही मुलगी आहे पण छान आहे, पण मग त्याच्यासाठी बघा. त्यासाठी तुम्हाला बघावं बघावं लागेल. प्रत्येक वाक्याच्या शेवटी पण येतोच तिच्या. नाही, चांगलं आहे पण पण आणि तुला तर सगळ्यांनी वाचवलंय जे काय. हो. सो ही मिठू आहे जी ॲक्टर व्हायला इथे आली आहे. आणि मला असं वाटतं ह्या शोची गंमत असं आहे की आपण म्हणतो की यु नो व्हरायटी इज अ स्पीसीस ऑफ लाईफ. तर आम्ही 5 जणी वेगळ्या आहोत. म्हणजे लिटरली बोलण्यापासून बांधण्यापासून सगळं असं 5 आणि 5 आपल्या हाताची बोटं 5ही वेगळी असतात आणि ती एकत्र आल्यानंतर काय ताकद असते. सो हा शो तुम्हाला एक ताकद, एक एम्पॉवरमेंट दाखवेल की एकत्र आल्यानंतर काय. आणि प्रत्येकाचं स्ट्रगल, प्रत्येक घरामधून एक एक मुलगी किंवा आपले एक मुलगी एक मुलगा असा PGमध्ये राहून काय गंमत असते ही आपल्या घरातल्यांना माहीतच नसते. ही गंमत इथे बघायला मिळणार आहे. सो एक आगळी वेगळी स्टोरी आहे, रेग्युलर नसतात. तर खूप मजा येणार आहे. त्यासाठी तुम्ही नक्की बघा पिंगा ग पोरी पिंगा. आणि मला एक हा प्रश्न विचारायचा आहे. नाही मी पूर्ण करणार होते. 25 नोव्हेंबर लाईफ कोणी अनुभवलंय याआधी किंवा हां मग ते रिलेट होत आहे का किंवा त्याच्यात काय ॲडजस्टमेंट करावी लागते? खूप ॲडजस्टमेंट करावी लागते. म्हणजे अगदीच, कारण सगळ्या कल्चरचे लोक एकत्र येतात. फॉर एक्झाम्पल मी रत्नागिरीला असताना मी हॉस्टेलमध्ये होते, मुंबईत नव्हते मी, पण रत्नागिरीला 3 वर्ष मी हॉस्टेलला राहिली आहे आणि सगळंच स्वतः करायला लागायचं. मला एक आठवतं आहे, 2 गोष्टी आठवत ॲक्च्युली. मी एकदा माझं पांघरूण आपलं जड असतं बघ, जाड असं, पहिल्यांदा कपडे धुवायला मी लागले होते नवीन आणि मी ते पांघरूण टाकलं भिजत. आणि नंतर पुढचे 5 दिवस मी शोधत होते की माझं पांघरूण गेलं कुठे. आणि नंतर 6व्या दिवशी एक मुलगी बोंबलत आली तिकडनं एका रूममधनं की बाथरूममध्ये कोणाचं पांघरूण भिजत घातलाय, त्याला घाणेरडा वास येतोय वगैरे. आणि आज तगत त्या मुलीला माहीत नाही ते पांघरूण कोणाचं होतं, कारण मी डिक्लेअर केलं की माझ्याकडे पांघरूणच नाही आहे. म्हणजे ते पांघरूण अजूनही तिथेच किंवा कचऱ्याच्या पेटीत असेल. पण असं नवीन नवीन एक एक गोष्टी आपण शिकत जातो. किंवा माझी रूममेट ती मालवणी होती, तर एक 2-3 महिन्यांनी वगैरे मी आईशी फोनवर अशी बोलायचे, गेली नाहीस, खाल्लं नाहीस, काय करते. आई म्हणते काय कुठला टोन आहे. घरापासून जे लांब राहिलेत अशा अजून कोण आहात? मला एक सांगायला आवडेल की घरापासून लांब म्हणजे आता मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात जेव्हा आपण सगळेजण घरापासून लांबच होतो, इट वॉज काइंड ऑफ अ हॉस्टेल लाईफच होती ती. सो आम्ही गुजरातमध्ये तेव्हा शूट करत होतो आणि कोविड आणि बऱ्याच गोष्टी च्या ह्या सगळ्यामध्ये सुरू असताना तेव्हा शो सुरू होता माझा एक. आणि इतकं कमाल बॉन्ड झालं. पण मेन म्हणजे मला सांगायला ते आवडेल की इतके सगळेजण वेगवेगळी लोक जी रोज सेटवरती आल्यावर त्यांचे चेहरे बघा, नाही मला ह्याचा चेहराच नाही बघायचा, असं नाही यार ह्याच्याशी भांडणच होईल माझं, मला माहिती आहे हा आला की ना माझं भांडण. पण त्याच माणसाबरोबर इतकं कमाल बॉन्डिंग आणि इतकंच कमाल सगळं जेलअप आम्ही झालो होतो. तिथे समृद्धी माझी बेस्ट फ्रेंड नको पण समृद्धी माझी बेस्ट फ्रेंड, तिथे माझी आणि समृद्धीची एक वेगळी मैत्री तयार झाली. त्यामुळे आम्ही इतकं काय म्हणतात एक वेगळं बॉन्ड, जिथे मुंबईमध्ये शूट करत असताना जी भांडणं झाली पण एकत्र राहून की यार अभी यही अपनी फॅमिली, ती एक फॅमिली तयार होते की अननोईंगली ते फ्रेंड्स फक्त राहत नाही बट दे आर. आणि या नोटवर मला त्यांना सांगायचं त्या सगळ्यांना की ते माझी फॅमिली आहेत अजूनही आणि अजूनही फॅमिली आहे. कोणाकडे
भन्नाट किस्सा आहे का काही घरापासून लांब राहिला? मला खूप सांगायचं म्हणजे मी 7वीत असल्यापासून मी घरापासून लांब राहिलेली आहे, कारण मी 6वी-7वीत असल्यापासून मुंबईत येऊन काम करते. मी पुण्याची आहे आणि आणि म्हणजे समहाऊ देन अगेन आपला एक म्हणजे आपल्या ठिकाणची असलेलं आपलं जे नातं असतं ते वेगळंच असतं. म्हणजे आता 10-12 वर्ष मी मराठी इंडस्ट्रीत मुंबईत येऊन शूट करते, पण मला कधीच असं वाटलं नाही की मी स्थायिक व्हावं इथे. कामासाठी मला खूप आवडतं मुंबई, किंवा काम मी इथेच करू शकते, पुण्यात काम नाही करू शकत. पण हां, म्हणजे ते जे कनेक्शन असतं ना, तेच कनेक्शन आम्हाला या सिरियलमध्ये पण एक्सप्लोअर करायला मिळतं आहे. कारण मी प्रेरणा मुंबईत राहायला आली आहे नोकरीनिमित्त. ती आहे कोकणची, तिच्या मनात कोकण आहे, तिच्या सगळ्या गोष्टींमध्ये कोकण आहे. आणि मी ना खूप प्रेरणाशी रिलेट करते अनेक गोष्टींवर लेवल्सवरती. आणि त्यातलं म्हणजे या दोघी विधीश आणि प्राजक्ता जे बोलल्या ते इतकं करेक्ट आहे की खूप अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही बाहेर राहिल्यावरच तुम्हाला कळतात. म्हणजे आज जर आपण उठल्यानंतर स्वतः चहा केला नाही तर तो आपल्याला मिळत नाही, हे आपल्याला आपल्या घरात कधीच कळत नाही. सो हा जो स्ट्रगल असतो आणि त्या स्ट्रगलमधून माणूस जसा बनतो ना, ती या 5 जणींची गोष्ट आहे असं मला वाटतं. जाता जाता एक प्रश्न छान विचारायचा आहे की तुमच्या भूमिकेचा अभ्यास तुमचा किती झाला आहे हे एक विचारायचं नाही. त्याच्यावर फक्त छोटं उदाहरण, जर समजा तू कोकणचीस तर कोकणचा असा एक पदार्थ त्याचं नाव सांग आणि त्यातला कुठला स्वभाव कोकणचा तुझ्यात स्वतःमध्ये आहे. पातोळ्या मला स्वतःला खूप आवडतात आणि मी नारळासारखी असं मी म्हणू शकते का? हो, म्हणू शकते. सो पिठलं भाकरी जळगावचं हे तिकडचं खूप फेमस आहे. सो जितकं पचायला छान आणि हलकं तशी ही वल्लरी आहे आणि ऐश्वर्यासुद्धा आहे, पण त्याच्यासोबत एक तो ठेचा येतो झणझणीत, त्यातही मी रिलेट करते थोडंसं स्वतःला, म्हणजे ऐश्वर्याला, वल्लरीला नाही. वल्लरी तर अगदीच छान साधी सुधी मऊ एकदम भाकरीसारखी मुलायम तशीच आहे ती मनाने. सो या पिठलं भाकरी. पुणे मला वाटतं मिसळशिवाय दुसरा काही ऑप्शन नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे मी त्याला पुढे झणझणीत हे नाव जोडते. तर आता मी जसं बोलले सार्कॅस्टिक, तशीच ती सार्कॅस्टिक एक झणझणीत मिसळ पुण्याची तेजा आहे. कारण मिसळीमध्ये जसे बऱ्याच प्रकारचे तुम्हाला फ्लेवर जाणवतात, पण तरी एक झणझणीतपणा असतोच, एक मागे एक बेस लेअर तो झणझणीत असतोच. तर तसंच तेजाचं आहे की तिने प्रेम करू दे, ती रडू दे, तिने ओरडू दे, ती रुसू दे, एक बेसिक तिचा एक झणझणीतपणा असतोच प्रत्येक गोष्टीला. हां, तो असणारच. नाही, माझ्यामध्ये झणझणीतपेक्षा थोडा सार्कॅस्टिक पण आहे. हां, तोही पुण्याचाच आहे. आणि हां, तर म्हणजे इथे येण्याआधी मी बोलत होते की कॅरेक्टरमध्ये मी एवढी घुसले की दुपारी 2 ते 4 मध्ये इंटरव्ह्यू नाही करणार. पण ठीक आहे, म्हणजे आता चालतं, कधी कधी चालतं, तू आहेस म्हणून. सोलापूरची चटणी म्हणजे ती जर आली ना भाऊ ताटात तर 4 चांद लागतात बघा. सर्व्हरला काय आणि बघा की मग आमची सिरियल. मिठू ही साताराची आहे आणि कंदी पेढे, आणि नावाप्रमाणे मिठू गोड आहे. म्हणजे कोणाचाही वाद झाले तरी मिठू मध्ये जाते आणि ते निस्तरते. सो इन शॉर्ट मिठू ही गोड आहे. आणि राहिला प्रश्न प्राजक्ताचा, प्राजक्ता नो शुगर नो मैदावाली पोरगी आहे जी खऱ्या आयुष्यामध्ये साखर नाही खात, पण स्वभावात आहे. म्हणजे जास्त साखर पण पाहिजे आणि तिखट पण नाही पाहिजे. एकंदर सगळ्यांचे स्वभाव कळले, खरे सुद्धा आणि भूमिकांमधले सुद्धा. त्यामुळे खूप खूप शुभेच्छा. जाता जाता प्रेक्षकांना तुम्हीच सांगा. बरं, शेवटचं एकत्र बोला फक्त. तर आता तुम्ही बघितलेलंच आहे की आमचे कॅरेक्टर्स काय आहेत, आमच्या कॅरेक्टर्स कुठनं आहेत आणि त्यांची काय कहाणी असणार आहे. तर पुढे त्यांच्या आयुष्यात काय होणार हे तुम्हाला जर बघायचं असेल तर 25 नोव्हेंबरपासनं कलर्स मराठीवर संध्याकाळी 7:30 वाजता बघायला विसरू नका. पिंगा ग पोरी पिंगा.